सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चौकशीचे आदेश दिलेत। अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्तांना अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आलेत। 5 वर्षातल्या रोख देणग्या, दागिने आणि मौल्यवान वस्तूंचं ऑडिट होणार आहे। मंदिराचे आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापनाचीही सखोल तपासणी होणार आहे आणि अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असं सूत्रांकडून कळतंय। मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी काल शिंदेंची भेट घेतली आहे। तर अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा चर्चेत आलेला होता। सिद्धिविनायक मंदिरातील गैरव्यवहारासंदर्भातला हा मुद्दा होता आणि अनियमितता आढळल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असं सूत्र सांगतायत। एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण गोष्टीची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। मंदिराचे आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापनाचीही सखोल तपासणी होणार असल्याचं कळतंय आणि अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असं सूत्र सांगतायत। 5 वर्षातील रोख देणग्या, दागिने आणि मौल्यवान वस्तूंचं यामध्ये ऑडिट होणार आहे। अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्तांना अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले। अक्षय भाटकर आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, पुन्हा एकदा सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळ्याचा मुद्दा चर्चेत आलेला आहे। एकनाथ शिंदेंचे काय आदेश आहेत आणि नेमकं कोण रडारवर आहे? प्रज्ञा, कालच जे सिद्धिविनायक ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आहेत सदा सरवणकर यांनी 20 मिनिटं काल मंत्रालयात जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये महत्वाची घडामोड जी आहे ती समोर आलेली आहे। मुख्य म्हणजे लेखापरीक्षणाचा अहवाल सादर करण्यास आदेश दिलेले आहेत आणि अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना हे आदेश दिलेले आहेत आणि या संपूर्ण लेखापरीक्षणामध्ये मंदिरात जेवढ्या देणग्या आलेल्या आहेत त्याचबरोबर जेवढे आर्थिक व्यवहार झालेले आहेत, जे दागिने आहेत, या सगळ्याचा हिशोब हा देण्यास सांगितलेला आहे आणि व्यवस्थापनाची सखोल तपासणी देखील यामध्ये केली जाणार आहे। कारण की गेल्या 5 वर्षांमध्ये ज्याप्रमाणे मंदिरांमध्ये देणग्या आल्या होत्या त्या देणग्या नेमक्या कुठे गेल्या, जर आर्थिक अपहार झाला असेल तर मग तो कोणत्या क्षेत्रात झालेला आहे, कोणी तो केलेला आहे, या सगळ्या संदर्भात जी माहिती आहे ती एकनाथ शिंदे यांनी या अहवालाच्या द्वारे मागवलेली आहे। आणि जे आरोप करण्यात येत होते की 18 कोटींची दर वर्षाला जी आहे ती चोरी केली जाते आहे सिद्धिविनायक मंदिराच्या तिजोरीतून, तर ही तिजोरीतली चोरी नेमकी गेल्या 5 वर्षातली नेमकी कधी झालेली आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अहवालात येणार आहेत आणि त्याच्यामुळेच अहवाल सादर करण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत। मात्र गेल्या 5 वर्षांचा हा अहवाल आहे। जेव्हापासून नवीन विश्वस्त कमिटी आलेली आहे तेव्हापासून मंदिराचं उत्पन्न वाढलेलं आहे असा दावा हा सतत केला जातो आहे। मग या दाव्यामध्ये देखील नेमकी काय सत्यता आहे हे या अहवालामधून स्पष्ट होणार आहे। त्याचबरोबर पैसे नेमके किती गेले, कुठे गेले हे देखील या अहवालातून स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे। प्रज्ञा, अक्षय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।